अजून वयरिझम मध्ये आहे. समजा एखाद्या मुलीने तुम्हाला स्वतःची न्यूड पाठवली किंवा तुम्हाला सांगितलं की अरे तू माझा फोटो व्हिडिओ घेऊ शकतो लग्नामध्ये, मला काय प्रॉब्लेम नाहीये, तोपर्यंत वयरिझम नाही. पण द मोमेंट तुम्ही सर्क्युलेट केला त्याचा व्हिडिओ किंवा फोटो, ते ऑफेन्स आहे. नमस्कार, आपल्या एके लीगल 24 या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचे आपले विशेष पाहुणे आहेत ॲडव्होकेट गणेश गुप्ता सर. सर नमस्कार. आज आपण विशेष करून यांना आमंत्रित त्याच्यासाठी केलंय कारण आजचा विषय पण आपण वेगळा घेतलाय. तो आहे ॲडल्ट डेटिंग ॲप्स. ह्या विषयाचं काय झालंय की प्रत्येकाला त्यात रस असतो, पण कोणी तो मान्य करत नाही आणि समाजाला त्याची गरज आहे का, हा एक मुद्दा होता. त्यानंतर त्यातून होणारे फसवणूक, तो एक दुसरा मुद्दा होता. आणि काय झालं की बिहारमध्ये मी एक केस वाचली. 4 मुलांनी 16 वर्षाच्या ॲडल्ट डेटिंग ॲप्सच्या नादी लागून 20 लाख रुपयेचे गुन्हे केले आणि शेवटी त्यांनी आत्महत्याही केली. आणि ही केस एक साधारण काही दिवसांपूर्वी घडलेली आहे. क्राईम पेट्रोलमध्ये पण त्याचं शूटिंग वगैरे झालेलं आहे असं माझ्या कानावर आलंय. मग मी हा विचार केला की युवा हा एक व्हर्नरेबल टार्गेट आहे. हे खूप फरफट होते. त्याचबरोबर 50च्या पुढचे, मला बरेच जणांनाही माहिती आहे डिजिटल अरेस्ट वगैरे, तो एक भाग थोडा वेगळा येतो. पण तो थोडासा आपण बघू कसं काय कार्यक्रमात सरांच्या वेळेप्रमाणे आणि सरकता येईल त्याप्रमाणे आपण तो घ्यायचा प्रयत्न करू. पण प्रामुख्याने जो विषय होता तो युवा आणि 60-70 किंवा 50च्या पुढचे वयोगटातले आपल्या देशाचे नागरिक. तर सर विषय आता तुम्हाला कळलेलाच आहे की काय. तर मुख्यतः हे ॲडल्ट डेटिंग ॲप्स कसे आले आणि लोकांनी एवढं भरभरून त्याला महत्व का दिलं? सर पहिला सर्वांना माझा नमस्कार. याचं सर्वात मूळ कारण आहे, आपण जर फॅमिली पॅटर्न बघितलं सर, पहिले मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हता, वायफाय नव्हता, तेव्हा लोक एकमेकांशी बोलायचे, जुळत राहायचे. आता प्रत्येक एज ग्रुप जर आपण बघितला तर हा मोबाईल मध्ये, कॉम्प्युटर मध्ये, वायफाय मध्ये रमून जातो. मग एकुलपणा जे आपण म्हणतो, जेव्हा माणूसच नाही एकमेकांशी बोलायला, तेव्हा हे उत्पन्न झाले अडल्ट डेटिंग ऍप असं आपण बोलू शकतो इन शॉर्ट. मग अडल्ट डेटिंग ऍप जेव्हा आला, जिथं एखादा काही संधी आली तिथं क्राईम असते सर. कुठं पण बघा, आपण कुठेही संधी दिसली तर माणूस क्राईम कसा करायचा ही संधी तिथं निर्माण करतो, आपण असं बोलू शकतो. ॲडल्ट डेटिंग ऍप बद्दल काय झालंय सर, थोडक्यात बोलायला गेलो तर मी उदाहरण देतोय, मी काय मिसोजिनिस्ट वगैरे नाहीये. सेम मुली पण छेडले जातात, मुलगा पण छेडला जातो, दोन्ही ठिकाणी तसे आहेत. पण त्यामध्ये नेमकं मी एक केस बघितली होती जिथे मुलीनी अडल्ट डेटिंग ऍपवर, मी काही नाव घेत नाही, अडल्ट डेटिंग ऍप सर्वांना माहिती आहे, सर्वांचे नाव, त्या मुलीने एका मुलासोबत फ्रेंडशिप केली, मैत्री केली, नंबर एक्सचेंज झाला. नंबर एक्सचेंज झाल्यानंतर या लोकांचा कॉन्टॅक्ट असतो मोठे मोठे रेस्टॉरंट सोबत. मी काही रेस्टॉरंटचं नाव घेत नाहीये, आपला वेस्ट मुंबईचाच केस आहे, गोरेगाव वगैरे. त्यामध्ये ते काय करतात सर, त्या मुलाला डेटिंगला बोलवतात, डेटवर. तो मुलगा येतो आणि स्पेसिफिक रेस्टॉरंट ठरलेला असतो त्या मुलीचा, त्या रेस्टॉरंट मध्येच ती बोलवणार आणि जे तिला पाहिजे तेच ऑर्डर करणार. म्हणजे समजा तुम्हाला एखादा जेवण जर तुम्हाला 1000 रुपये मध्ये भेटत असेल किंवा एखादा ड्रिंक जर तुम्हाला 2000 मध्ये भेटत असेल, तर त्या हॉटेलमध्ये ती ड्रिंकची किंमत 7000 असेल. आणि तो मुलगा जेव्हा बघतो की अरे बाबा माझं बिल तर 1 लाख रुपये आलाय, तेव्हा त्याला कळतं की हे आपल्यासोबत चिटिंग झाली. मग एक मुलांनी धाडस करून बोरिवलीमध्ये FIR दाखल केली होती. 420 मध्ये गुन्हा दाखल झाला, आरोपी अटक झाले. ती मुलगी, तो रेस्टॉरंटवाला माणूस आणि जे काही लोक इन्व्हॉल्व असतील, जे हे रॅकेट चालवत असतील, या लोकांना अटक करून तपासही झाला, त्या दोषारोप पण दाखल झालाय त्या मॅटरमध्ये. म्हणून माझा ऍडवाइस हेच असेल का हे ऍडल्ट डेटिंग ऍप जरी तुम्ही वापरत असाल, वापरूच नाही, पण जरी वापरत असाल तर रिस्पॉन्सिबल होऊन तुम्हाला वापरायला पाहिजे. आणि कुठे रेस्टॉरंट मध्ये गेला तर पहिले मेन्यू कार्ड मागवा, त्याचे फोटो काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला जर पुरावा म्हणून पण पुढे उपयोगी होईल. दुसरं मी दर्शकांना सांगितलं की ही जी घटना आहे सांगितली मुंबईतली, ही सुरुवात झाली आहे रशियामध्ये. की जे परदेशातनं वेगवेगळे नागरिक येतात देशातनं, त्यांना अशाच या रशियन मुली घोळ्यात घेतात आणि मग आपण चला खाऊ पिऊ,
मग बाकीचं सगळं तेच आहे की तसेच त्यांचं हॉटेल असतं, त्यांचे बाउन्सर म्हणजे आपण ज्याला गुंड म्हणू, असे जरा पोशाख वगैरे केलेले गुंड, आणि जर तुम्ही पैसे नाही दिलेत तर तुम्हाला ते बदलून काढतात आणि जे जे काय तुमच्या अंगावर असेल ते पण काढून घेतात. बरं, बऱ्याचदा काय होतं परदेशामध्ये, तुमची भाषा वेगळी, तुमचं नागरिकत्व वेगळं, तुम्ही पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस पहिले तुम्हाला सांगतात की काही वेळेला पोलीस पण त्यांच्याबरोबर असतात, किंवा पोलीस तुम्हाला सांगतात की तुम्ही जे केलंय तेच मुळात कायद्यात बसत नाही. असेही बऱ्याच गोष्टी असतात. तर जसं आपण म्हणतो ना की पाश्चिमात्य ज्या सगळ्या चुकीच्या गोष्टी घुसतायत त्याच्याबरोबर पाश्चिमात्य गुन्हे करण्याची पद्धतही घुसतीये. तर तुम्ही स्वतःला सांभाळा, आणि जसं सरांनी सांगितलं आणि मी तुम्हाला सल्ला दिला की त्या मेनू कार्डचे फोटो काढा आणि सहसा कुठल्याही व्यक्तीला ते ज्या हॉटेलमध्ये म्हणतील त्या हॉटेलमध्ये नेऊ नका. तुम्ही हॉटेल ठरवा जे तुमच्या माहितीतलं आहे, किंवा ऍटलिस्ट तिथे काहीतरी बॅकअप ठेवा की उद्याचं काही भानगड निर्माण झाली तर तुम्ही स्वतःचं संरक्षण तरी करू शकता. सर, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हे नक्की आले केव्हा आणि हे फोपावले केव्हा डेटिंग ऍप्स? हे हल्ली 3-4 वर्षापासून खूप, म्हणजे मी तर आपल्याला एक उदाहरण सांगितलं. असे पण काही केसेस आहेत जिथं मुलगा फ्रेंडशिप करतो मुलीशी, तिच्याकडनं पैसे घेतो, सांगतो की माझे वडील नाहीये, माझी आई नाहीये, मला अमुक अमुक पैसे दे, पैसे घेतो आणि गायब. हा पण एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा पण आहे का तुम्ही एक अनोळखी मुलीसोबत जाता, तुम्हाला माहित नाही ती मुलगी कोण आहे, तिचा काय बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला काहीच माहित नसतो, तरी तुम्ही चूक करता, तुम्ही जाता अँड देन यू लँड अप इन अ ट्रबल. मग तुमच्यावरती ती खोटी रेप केस दाखल करेल, खोटी तुम्ही मोलेस्टेशन केलंय, तिचा आब्रू दुखावलाय अशी केस दाखल करेल. मग तुम्ही काय करणार? म्हणून माय ऍडवाइस इज की तुम्ही हे ऑनलाईन डेटिंग ऍप्स वर नसावाच, आणि खूप जरी असावा तर तुम्ही खूप जिम्मेदारीने, मी बोलू शकतो जबाबदारीने, तुम्ही ते व्यक्तीला भेटावा आणि काय असेल ते तुम्ही इंटरॅक्शन करा. बरोबर आहे. आणि एस्पेशली जे आता 18 वर्षाचे, 19 वर्षाचे किंवा 17-18, त्यांना तर आपण सांगूया, बघा आम्ही दोघंही या वयोगटातनं गेलेलो होतो. काही वेळेला बऱ्याचदा असं असतं की घरातले आपल्याला काही गोष्टी सांगतात ते आपल्याला पटत नाहीत, मित्रमंडळी जे सांगतात ते खरं वाटतं. पुन्हा काही असा एखादा प्रॉब्लेम आला तर आपण पुन्हा मित्रमंडळींनाच विचारतो ज्यांना आपल्या एवढीच माहिती असते की आपल्यापेक्षा कमी माहिती असते. बरोबर. तर अशा वेळेला तुम्ही अशा कोणत्या तरी योग्य माणसाकडे सल्ला घ्या, किंवा त्यांच्याशी बोला, किंवा घरातल्यांशी बोला, जेणेकरून तुमच्या जीवावर कोणती गोष्ट भेटणार नाही किंवा तुमच्या हातातनं पैसे जाणार नाही. कारण यातनं हा पुन्हा एक थोडा ना सायकोलॉजिकल गेम आहे. सर, बरोबर आहे? बरोबर आहे सर, बरोबर. हे बघा, कुठल्याही मुलाला मुलीबद्दल आकर्षण वाटणं किंवा मुलीला मुलाबद्दल आकर्षण वाटणं 17, 18, 19, 20 या वयोगटात हे खूप कॉमन आहे. म्हणजे काही याच्यामध्ये काही चूक नाहीये. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, प्रत्येकाच्या शरीरात बदल होत असतात. पण प्रश्न कुठे येतो, ज्या वेळेला तुम्ही तुमचा संयम सोडता आणि एखाद्या गोष्टीच्या मागे वाहत जाता, तिथे गुन्हेगारी जन्माला येते. बरोबर आहे? बरोबर. तर त्यामुळे तुम्ही तुमचे प्रश्न तुमच्यापेक्षा अनुभवी आणि विश्वासू माणसाशी चर्चा करून माहिती घेऊन सोडवा. दॅट इज द मोस्ट सेफेस्ट वे आय फील, की तुम्ही गुन्ह्यामध्ये कुठे अडकणार नाही किंवा कुठे बळीचा बकरा होणार नाही. आणि मग थोडं काय होतं, फिशिंग हा एक नवीन कॉन्सेप्ट आलाय. सर, थोडं फिशिंग बद्दल सांगा की कसे हे ॲडल्ट डेटिंग ऍप्सवाले फसवतात आणि पैसे काढतात अकाउंटमध्ये. हे गोष्टी सायबर क्राईम मध्ये येतो पहिली गोष्ट. तर मी तुम्हाला थोडक्यात फिशिंग वर नंतर येतो. मी एक उदाहरण सांगतो. काही वेळी काय होतो की ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ते काय करतात सर, ते तुम्हाला एक फोटो पाठवणार, जस्ट अ फोटो. तुम्ही त्या फोटोला बट ऑब्वियस डाउनलोड करणार, तुम्हाला वाटणार यात काहीच नाहीये, पण त्यात एक मॉलवेअर असतो त्या फोटोमध्ये. तुम्ही द मोमेंट यू डाउनलोड दॅट फोटो, ते मॉलवेअर तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होऊन जातो. तुमचा बँक अकाउंट, तुमचा फोटो, तुमचा व्हिडिओ, तुमचे आई वडिलांचे नंबर, सर्व त्या हॅकरकडे जातो आणि तुम्ही तिथे ट्रॅप होऊन जाता आणि तुमच्या अकाउंट मधले सर्व पैसे गायब होऊन जातो. फिशिंग जे आपण मला म्हटलं सर, फिशिंग एक वेगळं प्रकार आहे जे पहिली चालायचं. आता फिशिंग पेक्षा हॅकर्स खूप पुढे गेले. फिशिंग म्हणजे काय, तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या ईमेलद्वारे किंवा एखाद्या लिंक मध्ये ते काही स्पूफिंग डिव्हाइस टाकून किंवा एखादा व्हायरस टाकून द्यायचे आणि ते कंट्रोल करून टाकतात तुमच्या हँडसेटला. दॅट इज फिशिंग. बट आताचे हॅकर्स फिशिंग वेळ खूप 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 पुढे गेले. आता मी एक एक्झाम्पल सांगतो, जस्ट इलस्ट्रेशन. त्यांच्याकडे असे थर्ड पार्टी ऍप्स आहेत
का त्या ऍप मध्ये जर ते जातील हम्म. आणि तुम्ही मला एक नंबर द्या हम्म. किंवा स्कॅनर द्या, मी त्या नंबरवरून स्कॅन करणार आणि त्या नंबरवर मी पेमेंट करणार, आवाज पण येणार, हम्म. आयडी युपीआय आयडी पण जनरेट होणार, टिक पण होणार, आवाज पण येणार. आपल्याला काय वाटेल, अरे इथं पेमेंट झालंय. आणि जो दुकानदार व्यस्त आहे त्याच्या कामामध्ये, त्याला काय वाटेल, आवाज आला, युपीआय आयडी स्क्रीनशॉट दाखवला, पेमेंट झालंय. पण ते पेमेंट कधीही आलेलं नसतं. दॅट इज अच्छा. ऑल बोगस. दिस इज जस्ट वन थिंग. एवढंच बोलू शकतो मी, सायबर वर्ल्ड मध्ये एव्हरीथिंग अँड एनिथिंग इज पॉसिबल. ऑलवेज बी अवेअर. कोणाला हँडसेट द्यायचा नाही, लिंक अजिबात डाउनलोड करायची नाही, फोटो बिटो काही ऑटो डाउनलोड तर बंदच करून टाकावं सर्वांनी. व्हॉट्सअप मध्ये जे ऑटो याचा आपल्याला जे ऑप्शन येतं. बरं, आता जे आता तुम्ही म्हणालात की मालवेअर येतं, ते आपल्याला काय त्याचं कळतं का? हा, 2-3 आहेत सायन्स आपल्याला जेव्हा कळतं. आपला मोबाईल सर गरम व्हावा लागतो. अचानक जर तुमचा मोबाईल खूप गरम व्हावा लागेल, बॅटरी ड्रेन होत असेल, तर समजून जायचं की आपला फोन हॅक झालाय. तेव्हा cybercrime.gov.in या वेबसाईटवर जायचं, रिपोर्ट करायचा आणि आपला जो मोबाईल असेल ते पूर्ण क्लीन करून टाकायचं. म्हणजे टोटल फॉर्मॅटच करायचं, सगळं म्हणजे पार साफ, काही ठेवायचं नाही आतमध्ये. सरकारी काही नियम आलेत का? आता गव्हर्नमेंटने काही नियम केलेत का, एस्पेशली ऍडल्ट डेटिंग ऍप्स आणि या गोष्टीवर जे गुन्हे होतात ते होऊ नये म्हणून? गव्हर्नमेंटनी अडल्ट डेटिंग ऍपला प्रोटेक्ट करण्यासाठी काय कायदा आणला नाहीये. बिकॉज आपला जे कायदा आहे भारतीय न्याय संहिता, पूर्वीचा आयपीसी, ते सक्षम आहे यांना डील करण्यासाठी, यांना सामोरून घेऊन जाण्यासाठी. म्हणून त्याला काय वेगळ्या कायद्याची गरज नाहीये. दुसरं मी एवढं बोलू शकतो, एक सारथी ऍप आलाय, ते सर्वांनी डाउनलोड करावा. त्या सारथी ऍप मध्ये जर आपण आपला मोबाईल नंबर टाकला तर ते मोबाईल नंबर कुठे कुठे लिंक्ड आहेत ते आपल्याला समजेल. सो जे पोटेन्शियल थ्रेट आहे ते निघून जाईल. कारण की कधी कधी काय होतो, आता समजा माझं नाव गणेश गुप्ता आहे, तर गणेश गुप्ताच्या नावाने एखादा तिराही किसम माझा आधार कार्ड घेऊन त्याचा फोटो चिटकून ऑफलाईन अकाउंट ओपन करणार आणि मोबाईल नंबर त्याचा टाकणार आणि माझ्या नावाने तो अकाउंट ऑपरेट करणार. तर माझा मोबाईल नंबर कुठे कुठे यूज झालाय, कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर यूज झालाय, ते कसं कळणार आपल्याला? तर गव्हर्नमेंटने त्यासाठी सारथी ऍप डाउनलोड करायला सर्वांना रिक्वेस्ट केलाय. ते सर्वांनी करावं, हे माझा पर्सनल रिक्वेस्ट आहे. आपल्याला समजेल का आपला मोबाईल नंबर कुठे कुठे लिंक केलाय. सारथी ऍप गुगल प्ले स्टेशन आणि iOS वर तुम्हाला मिळेल पण आहे. आणि हल्ली तर युवा हुशारच आहेत म्हणजे. बरोबर. बरं, आता ज्या वेळेला एखादी व्यक्ती डेटिंग ऍपला जाते, त्याचं मुख्य सायकोलॉजिकल कारण असं एक तर एकटेपणा, त्यानंतर आजूबाजूचे होणारे बदल आणि शरीरातले होणारे बदल, हे प्रामुख्याने 3 कारण आहेत. आणखीन काय तुम्हाला याच्यात ऍड करायचं का? एवढे 3च कारण आहेत? मेजरली आय कांट स्पीक सो ओपन, बट मेजरली हेच कारण आहे. तर आता ह्याच्यामध्ये रेड फ्लॅग्स काय, म्हणजे पुरुषांसाठी रेड फ्लॅग्स काय आहेत, महिलांसाठी रेड फ्लॅग्स काय आहेत? की एखाद्याशी आपण चॅट करतो आणि आपल्याला असं वाटतं, अरे नाही, आता मी फार एकांत होतं आणि या समोरच्या व्यक्तीशी बोलल्यावर मला बरं वाटतं, ही पहिली स्टेज. मग ते वाढत जातं आणि मग ती पैशाची डिमांड होते किंवा मग तुम्ही फसवले जाता. तर असे कुठे काय असे तुम्हाला धोकादायक वळणं दिसतात किंवा त्या संभाषणामध्ये होतात की जिथे तुम्ही सावध राहायला पाहिजे? पहिली गोष्ट काय सर, जिथे जास्त गोड, जिथे जास्त साखर, तिथे तुम्हाला माहिती काय येतं? तिथे डायबिटीस. बरोबर. तर माझा ऍडवाइस आहे का तुम्ही हे कशाला तुम्ही वापरता हे ऑनलाईन डेटिंग ऍप? आता कसं आहे माहिती, हा खरंच चांगला प्रश्न विचारला. म्हणजे आधी मलाही हा प्रश्न होताच. काय होतंय की एकटेपणा आणि पुन्हा बोलायला कोण नाही आणि तुमची मॅच्युरिटी 16, 17, 18, 19, 20 ही कशी ट्रेन करायची, तुमच्या भावनांना कसं वळण द्यायचं. मी म्हणत नाही दाबा, पण तुम्हाला वळण देता आलं पाहिजे. तुम्ही बघा, 10वी आणि 12वी ही खूप 2 वर्ष आयुष्यातली महत्वाची आहेत आणि ती पण अशाच टप्प्यावर आहे ज्या वेळेला तुमचं वय 16 आणि 18 असतं, ज्या वेळेला ह्या सगळ्या शारीरिक मानसिक बदलातनं तुम्ही जात असता. आणि त्यात कौतुक काय आहे, कारण तेवढ्या बदलांना कंट्रोल करून तुम्ही चांगले मार्क पाडता, म्हणून त्याला कौतुक आहे. कारण ती वाहत जाण्यासारखंच आहे सगळं आणि ते तुम्ही जाऊ नये, त्याच्यावर ताबा मिळवता आणि चांगले मार्क मिळवता, म्हणून तुमचं कौतुक आहे. हे पहिलं लक्षात घ्या तरुण मुलांनी.
आणि त्या वेळेला कसं असतं की तुम्हाला सगळं मजेदार वाटत असतं की फुलपाखरं सगळीकडे फिरत असतात, पण खरं आयुष्य तसं नसतं. बऱ्याचदा या फुलपाखरांच्या मागे एक वेगळं आयुष्य असतं जे खूप क्रूर आणि कठोर असतं. आता आम्ही हे तुम्हाला दोघंही अधिकाऱ्याने सांगू शकतो, कारण आम्ही त्या प्रवासातनं गेलेलो आहे. बरोबर आहे. जेव्हा आम्ही 16 वर्षात होतो आम्हाला सगळीकडे फुलपाखरच दिसत होते, पण त्याच्यानंतर आपल्याला कळतं की त्यांच्या मागे कोणते कोणते हिंस्त्र प्राणी आहेत आणि ते प्राणी तुमच्यावर दया करायला बसलेले नाहीत, तुम्हाला मारून चिरडून तुमच्या हत्येच करायला बसलेले आहेत, तुम्हाला स्वतःला वाचवायचं. तर पहिलं म्हणजे संयम ठेवा, स्वतःला थोडा आध्यात्मिकतेकडे वळवा, चांगलं काहीतरी वाचा, गोष्टी समजून घ्या, जशा दिसतात तशा त्या ऍक्सेप्ट करू नका, त्याच्या मागे काय आहे हे शोधायचा प्रयत्न करा. आणि मुख्य म्हणजे घरच्यांशी नीट बोला, ते काही तुमचे शत्रू नाहीत. बऱ्याच वेळा काय होतं, म्हणजे मी पुन्हा हे आपल्याच अनुभवातनं सांगतो, घरच्यांचं नाही पटत, त्या वयोगटात कोणाचंही आपल्या आई वडिलांचं नाही पटत. त्यांना असं वाटतं की आम्ही हे वेगळं सांगतोय, आम्हाला काय आहे, आम्हाला आता क्रांती करायची आहे, कारण आता आम्हाला समजलेलं आहे आयुष्य म्हणजे काय. पण इट इज नॉट सो, तसं नसतं. आणि शेवटी तुम्हाला उद्या काही इजा झाली किंवा तुम्हाला उद्या काही त्रास झाला तर त्याचा पहिला परिणाम तुमच्या आई वडिलांवर, भावंडांवर होणार आहे आणि तुमच्यावरही सुद्धा. तर त्यांचा जर तुम्ही सगळ्यांनी जर नीट विचार केला तर तुम्ही आपोआप या गोष्टीपासून लांब जाल. विषय का घेतलाय हा, कारण हे मी तुम्हाला बोललो की 4 मुलांची जी त्याने आत्महत्या केली, काय झालं, पैसेही गेले, आई वडिलांच्या हातातनं तरुण हाताशी आलेली मुलंही गेली आणि पोलिसांसाठी एक केस झाली. खरं त्रास कोणाला झाला किंवा खरं नुकसान कोणाचं झालं, त्या 4 मुलांचं आणि त्यांच्या घरातल्यांचं. बरोबर. बाकी समाजाला असा काही फार फरक पडत नाही. कायदेशीर काय होईल आता येत्या काळामध्ये, जर या केसेस वाढल्या तर कदाचित सरकार विचार करेल आणि 1-2 काही कायदे त्याच्यामध्ये केले तर केले. पण पुन्हा काय असतं, काही वेळेला कायद्याची काही गरजच नाही. परदेश इज देअर टू टेक केअर, IT ऍक्ट इज देअर टू टेक केअर. माझ्या मते याला वेगळं लॉ का? हो, why you are increasing or burdening the courts with the law? ऑलरेडी लॉ आहेत. मग स्वतःवर संयम ठेवा. सरांचं असं म्हणणं आहे, आमची कटकट वाढवू नका, ऑलरेडी आमच्याकडे भरपूर केसेस आहेत, स्वतःवर संयम ठेवा. 90% केसेस तिथेच होते. आता हा एक आपण तरुणांचा घेतला विषय, थोडं आपण मध्यम वयीकडे जाऊया, म्हणजे 40, 45, 50 ह्यांचे फ्रॉड्स खूप होतात आणि देअर इझी टार्गेट. शुगर डॅडीज. शुगर डॅडी असं बोलायला काय हरकत नाहीये. नाही म्हणजे बरोबर आहे सगळे ते. आता म्हणून तर तुम्ही मगाशी साखरेचं उदाहरण दिलं ना, शुगर डॅडी असो, शुगर मम्मी असो, काही, तर त्यांनी काय काळजी घ्यायची? सर मी सांगू, आता ते सेम आपण म्हणा एकटेपणा वगैरे, सेम तेच रिझन आहे पहिला. दुसरं रिझन युअर लस्ट. when you are having lust you will fall prey to all these things. पण आता कसं आहे, एक मिनिट, की 16 वर्षाचा मुलगा ठीक आहे, ही कॅनॉट कंट्रोल नाही, पण ज्या वेळेला 50 वर्षाचा माणूस होतो त्यावेळेला त्याने दुनिया बघितलेली असते. तरी आपण म्हणतो ना की 50 नंतर माणूस परत तरुण किंवा स्वतःला अगदी तो दिल है बच्चा ऐसा काहीतरी आहे ते. पण त्यामध्ये होतो काय सर माहितीये का, मेन 45 असतील, 50 असतील, हे आरोपीसाठी एकदम पोटेन्शियल विक्टिम आहेत. लक्षात घ्या, 16 वर्षाचा जो मुलगा असेल त्याच्याकडनं त्यांना काय भेटणार आहे? ऍट द मोस्ट काय भेटणार आहे त्यांना? ते जास्त टार्गेट नाहीच आहेत असं नाही म्हणता येणार, नाहीच आहेत टार्गेट. एखादी चांगली फॅमिली असेल, एखाद्या चांगल्या फॅमिलीतला मुलगा असेल तर तो टार्गेट आहेच ना, फॅमिली रेप्युटेशन डाऊन करण्यासाठी. पण हे पोटेन्शियल थ्रेट का आहेत मी सांगतो, बिकॉज दे आर वेल सेटल्ड, दे आर हॅव्हिंग फ्लॅट, दे आर हॅव्हिंग कार, दे आर हॅव्हिंग एव्हरीथिंग. तर विक्टिमला वाटतो आपण जे डिमांड करणार ते आमचं डिमांड फुलफिल होऊ शकतो. कारण की हा माणूस आहे 50 वयाचा, याची बायको असेल, याचा मुलगा असेल, हा कोणाला तोंड दाखवणार आहे? हा पोलीस स्टेशन मध्ये जाणार नाही. तरुणांचा आपण समजू शकतो, तो आपल्या वडिलांना बोलेल अनमॅरिड आहे, त्याला एक स्कोप आहे. पण 50 वर्षाचा जो मुलगा आहे तो कोणाला सांगणार आहे? तो पोलीस स्टेशन मध्ये पण जाऊ शकत नाही, बिकॉज त्याचं रेप्युटेशन मध्ये आला. तर या विक्टिमना वाटतो आपण यांना टार्गेट करावा. मग हे लोक काय करतात, आय एम व्हेरी सॉरी टू से बट दिस इज व्हेरी रॉंग. ते काय करतात, यांना टार्गेट करतात. टार्गेट केल्यावर त्यांना बोलवतात. हे हॉटेल बिटेलचं तर जाऊ द्या, ते तरुण बाबतीत बोललो मी. आता समजा एखादा माणूस 50 वयाचा असेल तर हे ऑनलाईन डेटिंग ऍपवर समजा तो गेला, तर त्याच्याशी गोड बोलणार,
फोन नंबर एक्सचेंज करणार, त्यांना सांगणार की अरे व्हिडिओ कॉल कर ना, आपण न्यूड व्हिडिओ कॉल करू एकमेकांना. तर तो माणूस काय करतो, खूप इच्छुक होतो, तो व्हिडिओ कॉल लगेच लावतो. तिकडनं जी विक्टिम आहे, अरे आरोपी आहे, तो काय करतो, मॉफ्ट व्हिडिओ, नग्न म्हणजे व्हिडिओ चालू करतो आणि रेकॉर्ड करतो. मग एखादा जो माणूस बघेल त्याला काय वाटेल की हा न्यूड व्हिडिओ कॉल करत होता बघा. किंवा जरी तो करत नसेल तर त्या समोरचा जो व्यक्ती असेल 50 वयाचा, त्याचं तरी ते अर्धनग्न काय फोटो व्हिडिओ कॅप्चर करून व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकतात आणि ब्लॅकमेल करतात की आम्हाला एवढे एवढे पैसे दे, नाही तर आम्ही तुझा व्हिडिओ व्हायरल करून टाकू. ओके. ह्याच्यामध्ये मी असं पण ऐकलं की बरेच पोलीस डिपार्टमेंटचे लोक पण अडकलेत, म्हणजे विक्टीम पण झालेत आणि या गँग बरोबर पण त्यांनी हात मिळवणे केले. तसं आहेत केसेस. मी काय बोललो सर, इट्स बोथ द वेज. काही पोलिसांवर पण हे अत्याचार झालेत, काही पोलीस स्वतः इन्व्हॉल्ड पण आहेत. नाही म्हणजे आता असं जनरली बोलतं मला पण आता आपण जसं म्हणतो की इव्हन पोलीस आर विक्टीम, पोलिसांना तर हे सगळं माहिती असतं. दे आर इन दॅट फ्लो अगेन. रोज गुन्हेगार भेटतात रोज. जेव्हा माणूस चूक केव्हा करतो सर, जर आपण चाणक्य नीती वाचलं असेल, जेव्हा माणसाचा फोकस किंवा तो माणूस डिस्ट्रॅक्ट होतो, तो चूक करतो. 50 वयाचा मुलगा असेल, मनुष्य असेल किंवा तरुण मुलगा असेल, हे तर ठीक आहे, त्याला मॅच्युरिटी असायला पाहिजे, हा वेगळा विषय. पण जेव्हा त्याच्या मनात कंट्रोलच नसेल तर या गोष्टींना तो बळी पडणारच ना शेवटी. पण मी खूप कमी बघितलंय का पोलीस यामध्ये आरोपी आहेत. विक्टीम भरपूर बघितले मी, पण एका दुःखा असेल केस, असं नाही का असणारच नाही असं नाही. आणि आता हे जे नॉर्मली पोलीस रेड करतात हॉटेल्सवर म्हणा किंवा स्पाजवर म्हणा, त्याला लिगल बेस काय आहे ना सर? लिगल बेस आहे त्याला. कसं माहितीये का, आपल्या देशात पिटा ऍक्ट आहे. काय पिटा ऍक्ट? पिटा ऍक्ट मीन्स व्हॉट? प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग ऍक्ट. एखाद्या ऑफिसरला, आपल्या इथं सोशल सर्व्हिस ब्रांच, स्पेशल ब्रांच आहे यासाठी, त्यांना समजा एखादी बातमी पडली किंवा एनजीओनी सांगितलं की अमुक अमुक स्पा मध्ये वेश्यावृत्ती चालतो, तर ते काय करणार, त्यांच्याकडे लीगल राईट आहे रेड करण्याचा. ते एक आपल्याकडे पंच तयार करणार, बोगस कस्टमर, आपण डिकॉय कस्टमर म्हणतो, त्याला पाठवणार, तो पैसे ऑफर करणार समोरची जी काय व्यक्ती असेल सर्व्हिस घेण्यासाठी, आणि तो लगेच मिस कॉल करणार पोलिसांना. पोलिसांची टीम बाहेर उभी असते, पोलीस लगेच रेड करणार. आणि दिस इज इम्पॉर्टंट टू स्टॉप ऑल दिस थिंग्स इन द सोसायटी. समाजातल्या काय बऱ्याच थरांमध्ये मी फिरतो ना, तर लोकांचं काय असतं की जर एक कपल किंवा एक स्त्री आणि एक पुरुष जर तयार असतील आणि त्यांना जर एकांतात काही वेळ घालवायचा असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, आणि पोलीस रेड करणं हे बेकायदेशीर आहे असं एका काही लोकांचं म्हणणं आहे. आणि काही लोकांचं असंही म्हणणं आहे की इट इज नॉट इमॉरल, वी टू इंडिव्हिज्युअल्स आर हॅव्हिंग देअर ओन प्रायव्हेट. आय विल टेल यू वन थिंग. या दोन गोष्टीमध्ये आपल्याला अंतर करायला पाहिजे. पहिला, हॉटेलमध्ये जर तुम्ही जात असाल तिथे तुम्हाला रेड नाही मारू शकत, त्याबद्दल मी बोललोच नाही. मी स्पा बद्दल बोललो. जेव्हा जिथे एखादा माणूस इन्व्हॉल्व्ह होतो आणि ट्रॅफिकिंग करतो, एखाद्या मुलीला सांगतो तू वेश्यावृत्ती कर, तर ते क्राईम आहे. एखादा मुलगा मुलगी हॉटेलमध्ये जाणं, प्रायव्हेट टाइम स्पेंड करणं, ते इलिगल नाहीये सर. पण समजा एखादा माणसाने त्या मुलीला पाठवला, पैसे घेतले, म्हणजे प्रॉस्टिट्यूशन झालं, ते क्राईम आहे. प्रायव्हेट मोमेंट शेअर करणं हे क्राईम नाहीये. तेव्हा पोलीस रेड नाही करू शकत अजिबात. तेव्हा तुम्ही लगेच सिनियर ऑफिसरला कंप्लेंट करू शकता त्यांच्या विरुद्ध. पण सर ती महिला आली असेल एखादा बोलण्यावरून, म्हणजे काय झालं, ते प्रॉस्टिट्यूशन झालं. म्हणजे पैशाचा व्यवहार आला किंवा कोणाच्या सांगण्यावरून आले, मग पिटा ऍक्ट लागतो. आता त्याचबरोबर स्पा मध्ये सुद्धा जर कुठली महिला तुमचा अंग चोळून देत असेल किंवा चेपून देत असेल आणि त्याचे जर ती पैसे घेत असेल, मग ह्याच्यात मध्ये हा लागतो का? त्यात कसं आहे सर माहितीये का, कारण ती पण एक सर्व्हिसच झाली ना. फक्त काय पुरुष मालिश करतो, त्याच्यामध्ये बाई मालिश करते, बरोबर. त्यामध्ये विषय असा आहे का, तुम्ही पैसे घेऊन इमॉरल जे गोष्टी करताय ते अलाउड नाही. पहिली गोष्ट, स्पा वगैरे हे शॉप ऍक्ट मध्ये ते लायसन्स रजिस्टर करतात, त्यामध्ये तुम्ही इमॉरल इलिगल ऍक्ट जर करत असाल तर दॅट इज ऑब्व्हियसली अ क्राईम. आणि त्याला सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करणं हा वेगळा विषय. डिपेंड सर, 10 वर्ष 5 वर्ष काय सेक्शन लावलंय त्यावर डिपेंड आहे.
आता मायनरला तुम्ही आणलं एक्झाम्पल, मायनर असेल तर त्याला वेगळी शिक्षा आहे, मेजर असेल काय केलं त्यावर डिपेंड आहे. आता हे जे ब्लॅकमेलिंग आणि आपण जे आता फ्रॉड म्हणा किंवा सेक्सटॉर्शन पण बोलतो आपण सेक्सटॉर्शन वगैरे, किंवा आता व्हॉइस कॉलिंगचं काय आहे? म्हणजे सेक्स टॉक वगैरे जे होतात ह्याला कायदेशीर काही नाही, ते लोक बोलू शकतात अनलेस जोपर्यंत समोरची व्यक्तीची कन्सेंट सहमती आहे तोपर्यंत नो क्राईम. जर तुम्ही सहमतीशिवाय एखादा घाणेरडा मेसेज पाठवला मुलीला, तुम्ही अडकले, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. सिंपल. नाही पण आता समोरचा जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत समोरचा ऐकतोच आहे, ते ठीक आहे. कन्सेंट जर असेल ना, पण जर तुम्ही एकतर्फा मेसेज करून टाकला घाणघाट एका मुलीला तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. पण जर तुम्ही दोन्ही कॉपरेट करतायत आणि मेसेज बोलताय एकमेकांशी तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही. ओके, येस, दॅट इज द लॉ. आणि वॉरिझम बद्दल पण जरा बोलू इच्छितो मी. समजा दर्शकांना सांगतो, सर तो तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतील. वोरिझम म्हणजे काय की एखाद्या महिलेचे आपत्तीजनक चित्र टिपणे याला वोरिझम म्हणतात, बरोबर? तुहीन बिस्वासचं जजमेंट पण आला सुप्रीम कोर्टचा नवीन. त्या मॅटर मध्ये ती मुलगी रेंटवर घर घेण्यासाठी जात होती, तेव्हा ती त्या माणसाने जो ओनर होता त्यांनी व्हिडिओ काढला, पण ते काय प्रायव्हेट करत होती का? नाही करत होती. म्हणून सुप्रीम कोर्टने ते FIR रद्द करून टाकलं. की वॉरिझम म्हणजे हे नाही का पब्लिक मध्ये तुम्ही जे करू शकता ते व्हिडिओ रेकॉर्ड केला तर एखादी महिला जाईल आणि वॉरिझमचा गुन्हा दाखल करेल, असं नाहीये. एखादी महिला प्रायव्हेट ऍक्ट करत असेल, आता प्रायव्हेट ऍक्ट मध्ये खूप काही गोष्टी येतात, एनिथिंग तुम्ही जर ते कॅप्चर केला तर ते वॉरिझम. हा पुरुषांना पण व्हॅलिड आहे का, लागू आहे का? नाही, पुरुषांचे काढले चित्र चालतात काय म्हणजे ही पण कमाल आहे, मग पुरुषांनी घ्यायला पाहिजे. आता मग पुरुषांवर आणली आहे तुमची तेवढी पण लायकी नाही का असं असं. बट अनफॉर्च्युनेटली नोबडी टेक्स पिक्चर ऑफ व्हॉइस. शादी.com वर भेटला, त्याला डेटिंग ऍप नाही भेटतंय तर बट काइंड ऑफ ऍप म्हणा आपण. शादी.com वर त्या मुलीला भेटतो, राईट. एनिवेज, पण एक मात्र अजून वॉरिझम मध्ये आहे. समजा एखाद्या मुलीने तुम्हाला स्वतःची न्यूड पाठवली किंवा तुम्हाला सांगितलं की अरे तू माझा फोटो व्हिडिओ घेऊ शकतो लग्नामध्ये, मला काय प्रॉब्लेम नाहीये, तोपर्यंत वॉरिझम नाही. पण द मोमेंट तुम्ही सर्क्युलेट केला त्याचा व्हिडिओ किंवा फोटो, ते ऑफेन्स आहे. तेव्हा तुम्ही असं नाही बोलू शकत की तिने तर मला कन्सेंट दिला होता. ती बिचारीने प्रेमात तुला कन्सेंट दिला होता, याचा अर्थ हे नाही का तू ते व्हायरल करणार किंवा मिसयूज करणार. पण समाजात असा पण प्रश्न येतो ना, तुम्हाला पाहिजेत कशाला अर्ध्या नग्न फोटो? सांगतोय सर मी, ऍट द मोस्ट लोक काय बोलतात कधी कधी, हे का बोललो माहितीये का, हे बॉयफ्रेंड असतील व्हॉट एव्हर इट इज, ते काय करतात फोटो घेतात किंवा तिला सांगतात फोटो पाठव. ती बाई तुमच्यावर विश्वास ठेवून ती फोटो पाठवते ना. तुम्ही काय करता, तुम्ही तुमच्या मित्रांना ते फोटो पाठवता. किती नालायकपणा आहे हा. माझं म्हणणं काय की तेव्हा ते लोक काय बोलतात, अरे हिनीच तर सांगितलं होतं, हिनीच तर मला दिला होता, तर तुम्ही तसा डिफेन्स नाही घेऊ शकत, असं बोलतोय मी. ते सुद्धा वॉरिझम असतं. द मोमेंट यू सर्क्युलेट. आणि काही वेळेला असं पण होतं की मुली स्वतः फोटो देतात स्वतःचे किंवा व्हिडिओ देतात आणि नंतर त्यांच्याच नावाने खोट्या तक्रारी करतात. त्यामध्ये कसं आहे, फक्त मुलीने स्वतः पाठवला तर मुलावर FIR नाही होणार. FIR होणार नाही होणार. पण मी काही पोलिसांशी बोललो, ते म्हणाले आम्हाला सांगितलेलंच आहे, आली की FIR घ्यायचीच नाही. ते कसं आहे माहितीये का, समजा ती अशी फिरवेल एक्झाम्पल, ती काय बोलेल किंवा पोलीस FIR करतील की मला धमकी दिली तर मी तुला मारून टाकणार, नाही तर तुम्हाला पैसे दे. पैसे नाही द्यायचा असला तर तू मला फोटो पाठव, तर हे काय झालं, एक्स्टॉर्शन झालंय. पण जर एखादी महिला स्वतःने जर फोटो पाठवत असेल एखाद्या मुलाला तर ते गुन्हा नाहीये जोपर्यंत तो माणूस त्याला सर्क्युलेट करत नाही पुढे. ट्रिकी लॉ बोलू शकतो आपण. ओव्हरऑल जर आपण हे बघितलं ना की हे ऍडल्ट डेटिंग ऍप्स म्हणजे 99% हे सगळे अडकण्यासाठीच धंदे आहेत. म्हणजे हनी ट्रॅपच म्हणायला पाहिजे. आणि हनी ट्रॅप कोणाचाही होऊ शकतो, म्हणजे त्याला काय होऊ शकतो.
मग आता 18 ते 50 या किंवा 18 ते 25 आणि 50 ते 70 या लोकांना काय सल्ला द्याल तुम्ही? माझं परत तेच म्हणणं आहे का तुम्ही कॉशियस व्हावा. तुम्ही बॅकग्राऊंड चेक करा. तुम्ही पहिले फोनवर जेव्हा बोलता फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, तो किंवा ती जो कोण व्यक्ती आहे तो कोणासोबत राहतात, त्यांचं काय आहे, तुम्ही काय करता न विचारता तुम्ही आज बोलले का उद्या भेटायला जातात. काय गॅरंटी का हे जर सर्व जाऊ द्या, एखादं तुम्हाला मर्डरच करायचा प्लॅन असेल तर तुम्हाला हनी ट्रॅप करून कोणतंही बोलवेल आणि तुमचं मर्डर टाकून देईल. सेम त्या उडानी मर्डर केस मध्ये असं झालं होतं. दॅट केस इज पेंडिंग. आय विल नॉट टॉक मच अबाउट इट. पण असं झालं होतं, एका मुलीने मेसेज केला, तो बिचारा आला आणि त्याचा मर्डर झाला नंतर. क्राईम काही होऊ शकतो. एक्स्टॉर्शन वगैरे हा वेगळा विषय राहिला, पण तुमच्याबद्दल काही घडू शकतो ना. मग लोकांनी काय करावं? पोलीस स्टेशनला जावं ऑब्व्हियसली फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटायला जात जरी असाल तर तुम्ही एक बॅकअप प्लॅन किंवा कोणाला तरी सांगावा की बाबा मी अमुक अमुक ठिकाणी चाललोय आणि जर मी अमुक अमुक टाइम पर्यंत नाही आलो तर बाबा तू काहीतरी पोलिसांना इंटिमेट कर. काहीतरी 112 वर फोन करा. तुम्ही हेल्पलाईन नंबर असतं, लगेच पोलीस येतात 10 मिनिटात. नॉर्मली ऍडल्ट डेटिंग ऍप्स मध्ये जे लिगल इश्यूज होतात त्याच्यात पोलिसांचा अप्रोच काय असतो आणि पोलीस किती मदत करतात? माझ्या मते पोलीस मदत करतात. तुम्हाला करेक्टली अप्रोच करायला पाहिजे. तुम्हाला ऑनेस्टली सांगायला पाहिजे, सर माझ्याकडनं हे चूक झाली, असं मला नाही करायला पाहिजे होतं, पण तुम्ही मला मॉरल लेक्चर न देता मला हेल्प करा. सो दॅट विल आणि मग पोलीस लोक पण पुढे येतील सर. नाहीतर काय होतं, लोक पुढे येत नाही कंप्लेंट द्यायला. पुढे तर त्याच्यामुळेच त्यांना ऑलरेडी आमच्या डोक्याला ताप झाला आणि नंतर आणखी ज्ञान कोण घेणार फुकटचं. आणि पोलिसांची फर्स्ट रिस्पॉन्सिव्ह रिएक्शन काय असते किंवा कायद्याने त्यांना काय दिलंय, काय रिएक्शन? पहिले ते काय करतात मी सांगतो. आता समजा प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगतो, थेरॉटिकल नाही सांगणार मी. समजा तुम्ही या भानगडीत अडकले, तुम्ही 112 वर फोन केला तर पोलीस डायरेक्ट 112 वर अनुसार ऑन द स्पॉट येणार. करेक्ट. आता तेव्हा त्यांना वेळ नाही लगेच FIR करणं वगैरे वगैरे. तेव्हा त्यांना काय भेटलं ते जप्त करतील, नंतर FIR करतील. FIR लॉ झाल्यानंतर ते आपला प्रॉपर आपण जे इन्व्हेस्टिगेशन म्हणतो याचा मागे कोण आहे, कधी कधी मोठा रॅकेट पण असतो, त्यात खूप लोक पण इन्व्हॉल्ड असतात. ते रॅकेट मध्ये डीप जाऊन ते लोकांना ते अटक करतात आणि योग्य ते कार्यवाही करतात. केस कोर्टात जाते, मग नंतर जे काय होईल ते होतं आणि जे काही निकाल लागेल ते निकाल लागेल. आता असे किती टक्के मध्ये होतं की जे पैसे लुटले गेलेत वेगवेगळ्या कारणाने, ब्लॅकमेलिंग म्हणा, फ्रॉड म्हणा, आणखीन काय, ते रिकव्हर झालेत किंवा अशा लोकांना न्याय मिळाल्याचं पर्सेंटेज काय साधारण? 50. किती? 50%. 50% लोकांना पैसे मिळालेत परत सायबर फ्रॉड मध्ये. सायबर फ्रॉड मध्ये. बाकी मध्ये आणि ऍडल्ट डेटिंग ऍपच्या फ्रॉड मध्ये वगैरे त्याच्यात नाही मिळाले. 10% पण नसतील माझ्या मते, बिकॉज यू ऑलरेडी लूज. एक्झॅक्टली 10% बोलू शकतो. सायबर फ्रॉड मध्ये फ्रीज झालं असेल, कोणी अकाउंट म्हणजे पैसे काढले असेल, त्यात तुम्हाला पैसे भेटतात. ते पण तुम्ही अलर्ट असाल, मेन टायमिंगला कंप्लेंट केला तर. नाहीतर ते पण पर्सेंटेज 10% बोलायला काय हरकत नाहीये, असं पण बोलतो. म्हणजे थोडक्यात तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कसं मी सांगतो ऐका. तुमचे पैसे हॅक झाले, तुम्ही इंटिमेट केला किंवा cybercrime.gov.in ला तुम्ही कंप्लेंट केला. द मोमेंट पोलीस फ्रीजेस द अकाउंट, ज्यामध्ये पैसे गेले असेल, फ्रीज केलं ना, ते पैसे सेफ. म्हणजे 50% तुमचं काम झालं. जर फ्रीज झाला नसेल तर मग अवघडच. मग 10% पण पैसे रिकव्हर होते. म्हणजे 2 कंपार्टमेंट मध्ये मी तुमचा क्वेश्चनचा आन्सर देतोय. आता शेवटच्या आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जसं वळतोय तसं मला तुम्हाला सांगायचं आहे की सरांनी एक PIL केली आहे, ज्याबद्दल फारसं काही बोललं जात नाही. तर मी त्यांना आता विनंती करेन की तुम्ही काय PIL केलीत, त्याचं काय अचिव्हमेंट झाली, त्याचा काय उपयोग झाला समाजाला आणि देशाला, ते तुम्ही सांगा. तर जेव्हा कोविड आला होता, त्या कोविड काळात पोलीस कर्मचारी आपले खूप मेहनत घेऊन लोकांसाठी भांडत होते. डॉक्टरांना गव्हर्नमेंटने PPE किट दिलं होतं, पण जे पोलीस कर्मचारी जे स्पॉटवर काम करत होते त्यांना PPE किट भेटलं नव्हतं सर. त्यासाठी आम्ही याचिका केली होती आणि आम्ही याचिका नंतर मग गव्हर्नमेंटने स्वतःच निर्णय घेतला आणि त्यांना योग्य ते पुरवला. म्हणून आम्हाला काय फारसा भांडावं लागलं नाही. अच्छा अच्छा अच्छा.
नाही का समाजातले काय किंवा तुमचे विरोधक पण असं म्हणतात की तुम्हाला चमकायचं होतं म्हणून तुम्ही पियायला लावले. नाही नाही, असं काही नव्हतं. असं असेल तर माझं कोर्ट कधी डिसमिस केलं असतं. इफ प्रायव्हेट लिटिगेशन असलं असतं तर कोर्टने मला एंटरटेनच केलं नसलं असतं ना सर. सर तुमच्या दोन मला अशा केसेस सांगा की ज्या ॲडल्ट डेटिंग ॲप्स रिलेटेड आहेत आणि पीडितांना न्याय मिळालाय. सर कसं आहे, रनिंग केस बद्दल मी बोलू शकत नाही, नाही, पण ज्यांचं जजमेंट झालंय. हा, असं मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देऊ शकतो. त्यामध्ये काय झालं होतं, एक चांगला घरातला मुलगा, 25 वर्षाचा तरुण मुलगा Shaadi.com वर भेटला. त्याला डेटिंग ऍप नाही भेटताय तर बट काइंड ऑफ ऍप म्हणा आपण. Shaadi.com वर त्या मुलीला भेटतो. तुम्ही शॉक्ड असाल मी जे आता बोलणार आहे. ती मुलगी कमीत कमी 4 लोकांसोबत ऑलरेडी लग्न केलेली बाई Shaadi.com वर ह्याच्याशी भेटते. आणि भेटून यांचा फक्त नॉर्मल ते जातात, चहा कॉफी घेतात, ट्रिपवर जातात. ट्रिपवर असताना हा मुलगा, आपण म्हणतो ना रेस्ट करायचा म्हणून, तो रेस्ट करायला फक्त एक रूम मध्ये जातो. आणि त्याचा मेडिकल पण निघाला होता सर. पण काय, रेप केसेस मध्ये मेडिकलचा आता काहीच व्हॅल्यू राहिला नाहीये. ते जाऊ द्या, त्या भानगडीत मी जात नाहीये. पण ती जी बाई आहे ना, जेव्हा याला कळलं की ही ऑलरेडी मॅरिड आहे वगैरे, याने नाकार दिला. याला कुठनं तरी कळलं होतं, ती बाईने सांगितलं नव्हतं. सो ही वॉज हॅव्हिंग अ व्हॅलिड रिझन टू डिनाय द मॅरेज. बट दिस गर्ल लॉज्ड अ रेप केस अगेन्स्ट दॅट गाय. BNA 69 पण ठोकला की काय त्याच्यावर? ते नंतर आला आता. अच्छा, त्याच्या अगोदरचा 376 लावायचे पहिले. कामाला लग्नाचा आमिष दाखवून आमच्यासोबत शारीरिक संबंध केला, अशी त्याच्यावर FIR झाली. FIR झाल्यानंतर he was अरेस्टेड अनफॉर्च्युनेटली. त्याला अटक झाली. आम्ही त्याला 1 आठवड्यात बेलवर बाहेर काढला, हा वेगळा विषय. पण तो बिचारा 1 आठवडा तो मेंटल ट्रॉमा आणि या सगळ्यातनं गेला. पण हा पण एक रेड फ्लॅग आहे बघा, की तुम्हाला भले कोणी बोलवेल लवकरच्या 2-4 दिवसाच्या ओळखीवर की चला आपण आउटिंगला जाऊ, चला आपण एकांतात जाऊ, इट इज अ प्रॉमिनंट रेड फ्लॅग असं माझं तर मत आहे. की तुम्हाला अडकवण्यासाठी बोलवलंय किंवा माझ्या घरी असं काही प्रॉब्लेम आहे, मला पैसे द्या, माझं अमकं झालं, माझं तमकं झालं. जोपर्यंत तुम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत एकांतात कोणाबरोबर जाऊ नका, कोणालाही पैशाचे व्यवहार करू नका. मग त्यामध्ये काय झालं मी पुढे सांगतोय आपल्याला. आम्ही मग नंतर हायकोर्टात गेलो, त्याची FIR रद्द पण झाली, नो डाऊट. ते FIR रद्द झाल्यानंतर दॅट गर्ल वॉज लुकिंग फॉर अनदर विक्टिम. आता ते गंधा आहे पर धंदा आहे, असं तिचा तो धंदाच आहे ना आता. आणि जेव्हा ती मुलगी अनदर, म्हणजे कशा प्रकारे नाही भेटला ते सांगतो मी. जेव्हा ती बाई अनदर विक्टिम शोधत होती, हा नेमकं याचा लांबून एक मित्र निघाला. आणि त्या मित्राने असंच बोलला की आय एम गेटिंग मॅरिड टू सो अँड सो गर्ल. याने लगेच त्याला कॉशन केला, ट्रॅप लावला. त्या मुलीला सांगितलं मी तुला एवढे पैसे देतो, FIR नको करू. आणि रेड हँडेड आम्ही पकडला. आणि ह्याच्यावर जे गुन्हा दाखल झाला होता यावर पण आम्ही एक्स्टॉर्शनचा केस दोन्ही दाखल करून घेतला त्या मुलीवर. आणि मग त्याला शेवटी नाही भेटलं. आणि मग त्या मुलीला शिक्षा झाली का? ते जाऊ द्या, पण आहे त्याच्यावर केस चालू आहे का? पेंडिंग आहे. काय बोलणं बरोबर नाही, बिकॉज तिला पण अधिकार आहे फाईट करायचा. अँड शी इज प्रिझ्युम टू बी इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. जोपर्यंत खटला चालत नाही. ते पण बरोबर आहे, पण समाजात कसं असतं, पुरुष इज ऑलवेज गिल्टी टिल अंटिल प्रूव्हन इनोसेंट असं झालंय ते हल्ली. नाही, असं बोलणं बघा, आपल्या देशात वुमन सेंट्रिक लॉज आहेत, याबद्दल काय वाद नाहीये. पण हे जे कायदा आहे ते सर्वांसाठी लागू आहे. पुरुष असतील, दुसरा वर्ग असेल, स्त्री असतील, कोणी असेल, हे सर्वांसाठी सेम आहे सर. की जोपर्यंत खटला चालत नाही, जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तुम्ही इनोसेंट आहात. आणि आणखीन ह्याच्याबद्दल काय सांगता येईल की ज्या पद्धतीने हे मॉर्फ फोटो वगैरे आहेत त्यापासून वाचण्यासाठी काय करता येईल? आणि त्याची एखादी केस असेल, त्याला आपण सेक्स्टॉर्शन म्हणतो. सेक्स्टॉर्शन म्हणजे काय, तुम्हाला लगेच चॅटिंग होणार आणि तुम्हाला व्हिडिओ कॉल येणार, किंवा तुम्हाला व्हिडिओ कॉल आला की तुम्हाला मॉफ्ड व्हिडिओ प्ले करणार पाठीमागनं, किंवा तुमचे काही न्यूड्स, जेव्हा तुम्हाला अरे चल आपण न्यूड व्हिडिओ कॉल करू,
तुम्ही न्यू व्हिडिओ कॉल करायला जाणार, तुमची व्हिडिओज रेकॉर्ड होते, मग तुमच्याकडनं आर्थिक डिमांड सुरू होणार की हे बघ आता मी, आणि ती काय करणार, फेक आयडी असते ती. फेक आयडी ते तुमच्याच मित्रांना, म्युच्युअल फ्रेंड्सना फ्रेंड ऑलरेडी होऊन गेलेला असतो तो माणूस, तो व्यक्ती. आणि तो व्यक्ती काय करतो, बघ बघ मी तुझ्या मित्राला पाठवतोय, असं एक फ्लॅश इमेज तयार करतो खोटं. मग तुम्ही घाबरणार, तुम्हाला वाटलं अरे बापरे माझा फोटो तिथं चाललाय का, मग ते पैशाचे डिमांड करतात. आणि त्या आपण वाचवण्यासाठी एवढंच बोलेल, नेव्हर इंडल्ज इन व्हिडिओ कॉल्स. आता ही जी गँग असते याच्यामध्ये काय काय म्हणजे सायबर एक्सपर्ट असतात, आणखीन काय 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 प्रकारची गँग असतात, फॉर्मेशन काय असतं, काय एकच व्यक्ती असतं त्याला सगळे येत असतं, कसं असतं ते? एक केसमध्ये असं पण आहे की एकच व्यक्ती सर्व ऑपरेट करते, असं पण आहे. सेकंड केसमध्ये त्यांची 3-4 लोकांची टीम असते, ते लोक हेच करतात. समजा XYZ व्यक्ती आहे, त्याचे कोण फ्रेंड आहेत, त्या 10 लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार. तुम्हाला काय वाटेल, अरे याचे माझे 10 म्युच्युअल फ्रेंड आहेत, तर मला ऍक्सेप्ट करायला काय हरकत नाही. बरोबर. तुम्ही ऍक्सेप्ट करता आणि मग तुम्ही तिथेच बळी पडता. ऍक्सेप्ट जरी केलं असेल तुम्ही, तर ते व्हिडिओ कॉलच्या भानगडीत पडायचं नाही. किंवा जर तुम्हाला तिने थ्रेटन जरी केलं असेल, पहिले तर तुम्ही स्वतःहून इनिशिएटिव्ह नका घेऊ. तिने जरी घेतला असं काय झालं, तर तुम्ही cybercrime.gov.in वर लगेच कंप्लेंट करायला पाहिजे आणि पोलीस स्टेशन मध्ये पण कंप्लेंट द्यायला पाहिजे. ठीक आहे. आपण बरेचसे प्रश्न सरांना विचारलेत, सरांकडनं बऱ्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळालेली आहेत. मी आता तुम्हा सर्वांना विनंती अशी करीन, ज्यांना कोणाला काही आणखीन प्रश्न विचारायचे असतील त्यांनी आपल्या चॅनलच्या ईमेलवर संपर्क करावा. सरांचा नंबर पण आम्ही देऊ, त्यांना जरी तुम्हाला संपर्क करायचा असेल तुम्ही करू शकता. त्याचबरोबर एखाद्या विषयावर कुठली माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कळवा. सर आपण आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना पाठवा. धन्यवाद.